मंडळी, बाप्पांचं आगमन होत आहे. बाप्पांच्या आगमनाकरिता तसेच चतुर्थीकरिता आज बनवूया 2 साहित्यात तयार होणारे कोकोनट मोदक. अगदी मंडळी, दिसायला जितके सुंदर मोदक दिसत, चवीला तर तितकेच अप्रतिम तयार होतात. मोदक तयार करण्यासाठी मी इथे 1 पाव म्हणजे 2 कप इतकं देसी कोकोनट घेतलेले, सुक्या नारळाचं कीस आणि त्यामध्ये 1 कप इतकं अमूलचं मिठाई मीठ म्हणजे कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे. साधारणतः 1 कप इतकं ॲड केलेलं आहे आणि छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचं आहे. मंडळी, हे 2 साहित्यात तयार होणारे मोदक इतके चवीला अप्रतिम तयार होतात ना, अगदी बाप्पा तर खुश होतीलच, तशी मुलांची देखील मज्जाच मज्जा होणार आहे. अगदी चवीला अप्रतिम बनतात. सो मंडळी, हे बघा, छानपैकी सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं की या मिश्रणातून थोडंसं भाग मी इथे साईडला काढलेला आहे. यामध्ये चॉप केले काजू आणि बदाम ॲड करायचे, विलायची पावडर ॲड करायचं आहे, येलो फूड कलर ॲड करायचं आणि छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचं आहे. मोदकाच्या आतमधले सारणाची फिलिंग आपण इथे तयार करत आहोत. ही स्टेप करणं इथे ऑप्शनल आहे. हे बघा, व्यवस्थित मिश्रण मळून घेतलं की याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत. आता मंडळी, मी इथे मोदकाचा साचा घेतले. मोदकाच्या साच्यामध्ये सर्वप्रथम गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स ठेवायचं आहे आणि जे व्हाईट केलेलं सारण आहे ते आपण तिथे आपल्याला फिल करायचं आहे. अगदी कडेला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सेंटरला थोडीशी फिलिंग करता जागा ठेवायची आहे. आता छानपैकी येलो कलरची फिलिंग आहे, या पद्धतीने छोटासा बॉल्स घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मोदकाच्या बरोबर सेंटरला ठेवून छानपैकी मोदक पॅक करायचा आहे. अतिशय व्यवस्थितपणे हा मोदक तयार होतो, बिलकुल बी कष्ट लागत नाहीत. हे बघा, कसलं सुबक मोदक तयार झालेले आहेत. अगदी तुमचे देखील मोदक असेच बनतील, एकदम परफेक्ट आणि चवीला तर एकदम फर्स्ट क्लास. सो मंडळी, मोदक जितकं आकर्षक तयार झाले, चवीला तितकेच अप्रतिम तयार होतात. सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच एक लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.